महात्मा ज्योतिबा फुले, तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, मा जिजाऊ, मा रमाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज या सर्व महामानवाला प्रथमतः अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक गजानन वैके सर, त्याचप्रमाणे यवतमाळहून आलेले आमचे सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे लहानपणापासून यवतमाळला शिकायला होतो तेव्हापासून माननीय नरेश भाऊ गेडाम सर, त्यानंतर तुषार सर, अर्चना मॅडम आणि सर्वच तसेच धुर्वे सर आणि सर्व मंचावरील पोलीस पाटील या गावचे, सरपंच या गावचे आणि समोर बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि लहान लहान माझ्या बाल सवंगडी मित्रांनो, धुर्वे सर थोडेसे तुम्ही नाराज झाले वाटते, पण वामनदादा खडक खूप छान सांगतात, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, वादळ वारा मुळी नामा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे। कमी झालं म्हणून काय झालं? आम्ही जर दिवे असू, आम्ही जर एकमेकापासून पंथी पेटत जाऊ तर मला वाटते अंधार संपवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। संत तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, इथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचं काम नव्हे। इथं जर आपण वैचारिक भूमिकेतून इथं आला असाल तर एवढेच लोक कापी आहेत। तुम्हाला माहित आहे, जेव्हा जेव्हा उठाव झाले, जेव्हा जेव्हा क्रांती झाली, सगळं गाव जात नव्हतं, कारण जे जे वैचारिक लोक असतात तेच लोक क्रांती करू शकतात। आणि म्हणून या बिरसा मुंडा जयंतीच्या माध्यमातून हा आपण इथं कार्यक्रम घेत आहोत। थोडस 2 मिनिटं बिरसा मुंडावर बोलण्याचा प्रयत्न करतो। खरोखर मित्र हो, बिरसा मुंडा आपल्या समाजात त्यांनी जन्म घेतला, आपलं खूप मोठं भाग्य आहे। कारण जर बिरसा मुंडाने आपल्या समाजातनी जन्म जर घेतला नसता तर आपण कुठं अंधारातनी कुडकुडत राहिलो असतो याचं काही सांगता येत नाही। कारण खऱ्या अर्थानं जल जंगल जमीन हे मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बिरसा मुंडानी केलेलं आहे। कारण त्या काळात आपल्याला शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता, कारण शिक्षणापासून आपण वंचित राहत होतो आणि शिक्षण जर आपण घेतलं नसतं तर मला वाटते आज आपली शैक्षणिक प्रगती सुद्धा झाली नसती। कारण आजही आपला समाज पहा दर्या खोऱ्यातनी राहत असतो, कारण शिक्षणापासून आजही बराच समाज वंचित आहे आणि त्या समाजाला जर आपल्याला प्रभावात आणायचं असेल तर अशा कार्यक्रमाची, प्रबोधन कार्यक्रमाची नितांत गरज आहे। कारण त्या काळातनी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा ब्रिटिशाला झुंज देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या बिरसा मुंडांनी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने या इतिहासाची कूच बदलण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक लहानसा घटना सांगतो आणि मी थांबून जातो। कारण 27 ऑक्टोबर 1917 पत्र निघालं, 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस साजरा करावा म्हणून। पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्हाला माहित नाही, बऱ्याचशा व्यक्तींना सुद्धा माहित नाही, पण आजही 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून शाळा कॉलेजला तो घेतला जातो। परंतु जर बाबासाहेब जर शाळेत गेले नसते, बाबासाहेब जर शिक्षण घेतलं नसतं तर मला वाटते आपल्या भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही सुद्धा मिळाली नसती, भारतीय संविधान सुद्धा जसं पाहिजे तसं मिळालं नसतं। आणि म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी बाबासाहेब शाळेत गेले तेव्हा त्यांच्या आईनं सांगितलं, माझ्या भिवा तू शाळेत तर जात आहे, शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक आहे, तू जर तिथं विद्रोह करशील, तू जर लोकांना कंटाळून घराकडे वापस येशील तर तुझं शिक्षण होणार नाही, भिवा तुला ते सगळं सहन करून शाळेत जायचं आहे। भिवा मोठ्या हिमतीने गेला। मित्र हो, त्याला पाणी पिण्याची सुद्धा सोय नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आत्मचरित्रात लिहितात, नो पिऊन नो वॉटर। त्या शाळेतले शिपाई जर हजर नसेल तर बाबासाहेबांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं। कारण अशी भयानक असं तिथं जातीयता निर्माण झालेली होती की मागासवर्गीय समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात होतं। असा एकदा पिरियड चालू होता वर्गातनी, शिक्षकांनी प्रश्न विचारला, सगळ्या मुलांच्या हात खाली, बाबासाहेब कोणताही प्रश्न विचारला की हात वर करायचे, पण तो शिक्षक मात्र थोडा कडूस होता।
बाबासाहेबांना प्रश्न विचारत नव्हता. बाबासाहेबांनी हिंमत करून त्या शिक्षकाला विचारलं, सर मला येते ना त्या प्रश्नाचं उत्तर, मला विचारलं सर मला येते त्या प्रश्नाचं उत्तर. पण सर काय म्हणतात, अरे भिवा, तू शाळेतनी आलास, बाहेर तुला शिकायला मिळते हे तुझं नशीब समज, नाहीतर तुला शाळेत येण्याचा अधिकार सुद्धा नाही. तेव्हा मला सांगा, त्या बाल भिवाला त्याच्या भावना लहान वयातनी काय वाटलं असेल. त्यानंतर घरी गेल्यानंतर भिवा आपल्या वडिलाला म्हणतो, बाबा मला सगळ्या प्रश्नाची उत्तर येते, पण आमचे शिक्षक मला प्रश्न विचारत नाही. त्याचे वडील म्हणतात, भिवा म्हणून तर तुला शिकवायचं आहे, म्हणून तुला शिकायचं आहे. तू जर शिकला तर ही परिस्थिती तुला बदलता आली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या बिरसा मुंडाचा इतिहास बाहेर काढण्याचं काम जर पूर्ण केलं असेल तर मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या घराघरात बिरसा मुंडांचे फोटो असले पाहिजे. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, थांबतो, प्रामाणिकपणे सांगा, भगवान बिरसा मुंडांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे? थँक्यू. बऱ्याच घरी आहे, पण मित्र हो, प्रत्येकाच्या घराघरात बिरसा मुंडाचा फोटो असला पाहिजे. कारण लहानपणापासून बिरसांचे संस्कार त्या मुलांच्या बाल वयावर जर झाले तर निश्चितपणे तो विद्यार्थी किंवा तो मुलगा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आजही पहा तुम्ही आपल्या बौद्ध बांधवांच्या घरातली प्रत्येकाच्या घरात महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आहेत. त्यांचे मुलं आजही शिक्षणामध्ये आपल्यापेक्षा चांगल्या डिग्र्यावर, चांगल्या नोकऱ्यावर आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या घरातली बिरसा मुंडांचे विचार, बाबासाहेबांचे विचार जर निश्चितपणे जर आपण त्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न केला, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटते या कार्यक्रमाचा निश्चित फलश्रुती झाल्याशिवाय राहणार नाही. मी इथं 2 शब्द माझे संपवितो. जय हिंद, जय भारत, जय सेवा. धन्यवाद.